भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान हवाई हल्ले, ड्रोन अटॅक्स वगैरे सुरू असताना कितीतरी बातम्या येत आहे. त्यापैकी कित्येक बातम्या म्हणजे खोट्या असतील किंवा अफवा असतील अशी शंका यावी इतपत तशा बातम्या येत आहेत. यावरती आपल्यासोबत रक्षा विशेषज्ञ सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत. त्यांच्याशी बोलूयात. सर, इतक्या बातम्या येत आहेत, खऱ्या काय, कोणत्या खोट्या, कोणत्या काय हे समजायला मार्ग नाही. जी परिस्थिती आत्ता आहे, भारताच्या काही शहरावरती हमला करण्यात आला आणि त्यानंतर भारताने रिटॅलिएटरी ॲक्शन घेतली. युद्ध सुरू झालं आहे का, की ही फक्त एस्केलेटरी इव्हेंट आहे किंवा ॲक्शन आहे? ही सध्याची जी स्टेट आहे ती प्री वॉर स्टेट आहे. पाकिस्तानने आपली खोडी काढली, त्यांनी पहलगाममध्ये आपल्यावर अटॅक केला. आपण त्याचं उत्तर दिलं. दिस वॉज स्टेज 1. पाकिस्ताननी त्याचं उत्तर आपल्याला मिसाईल अटॅक करून दिलं. दॅट वॉज एस्केलेशन स्टेज 1. त्याच्यानंतर आपण त्यांना उत्तर दिलं. दॅट वॉज स्टेज 2. त्याच्यानंतर त्यांनी काल ड्रोन हल्ले केले आणि काही ठिकाणी मिसाईल हल्ले केले. दॅट वॉज एस्केलेशन स्टेज 3. आता याच्यानंतरचं जे आहे ते तुमची एअर स्पेस जी आहे त्याचं उल्लंघन होईल आहे. दॅट विल बी एस्केलेशन स्टेज 4. आणि त्याच्यानंतरची जी स्टेज आहे ती म्हणजे तुम्ही एक तर ग्राउंड अटॅक करा किंवा एअर अटॅक करा. दॅट विल बी द स्टेज 4. आणि त्यावेळेला युद्ध सुरू झालं असं आपण म्हणता येईल. सध्या जे सुरू आहे किंवा काल जे 9 वाजता थांबलं आणि रात्रभर क्रॉस बॉर्डर फायरिंग सुरू होतं, दॅट वॉज ओनली एस्केलेशन स्टेज 3. असं सांगण्यात येतं आहे की भारतीय नेव्हीने याच्यात सहभाग घेतलेला आहे. INS विक्रांतला घेऊन काही गोष्टी सांगण्यात येत आहेत. कितपत त्यात तथ्य तुम्हाला वाटतं? याच्यात तथ्य असं आहे की विक्रांत ऑलरेडी हा मसॅकर व्हायच्या आधीच तिथे एक एक्सरसाइज करत होते. जॉईंट एक्सरसाइज चालू होती तिथे इंडियन नेव्हीची आर्मीबरोबर. अरेबियन सी. त्याच्यामुळे विक्रांत ऑलरेडीच याच्या समुद्रामध्ये होतं, पण ते पाकिस्तानच्या जवळ नव्हतं. ज्यावेळेला मोदींनी सांगितलं की आम्ही याचा बदला घेणार आहोत, त्यावेळेला यांनी विक्रांत समोर सरकवलं असेल. आणि जिथे एक्सरसाइज चालू होती तिथपासनं कराचीचं अंतर किंवा ग्वादारचं अंतर हे जवळपास 1300 किलोमीटरचं होतं. ते कमी करून ते 300-400 किलोमीटरवर गेले असतील. त्यांचा जे टेरिटोरियल वॉटर आहे त्याच्या बाहेर ते राहिले आणि त्यांनी आपलं स्थान तिथे मांडलं असेल. आणि काल जेव्हा हल्ले सुरू झाले तेव्हा ते त्यांच्या आवाक्यात होतं की ते आयदर एअरद्वारे किंवा त्यांच्याबरोबर ज्या मिसाईल बोट होत्या त्याच्याद्वारे हल्ला केला असेल. पण हा हल्ला खरंच झाला की नाही हे कोणीच सांगू शकत नाही आहे. कारण त्याच्याबद्दल जोपर्यंत डिफेन्स मिनिस्ट्री कन्फर्मेशन देणार नाही तोपर्यंत हे पक्कं होणार नाही की झालेलं आहे म्हणून. याच वेळेला समुद्राकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. भारतातले काही गुजरातचे मच्छीमार त्यांना पाकिस्तानकडनं पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांना मच्छीमारांना सोडून त्यांच्या बोटी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. काय सांगाल? हे जनरली ज्यांच्या समुद्री सीमा एकमेकांना लागून आहे त्याच्यामध्ये चालूच असतं. आपलं श्रीलंकेशी चालू असतं. श्रीलंका आपल्या बोटी कॅप्चर करते, आपण श्रीलंकेच्या बोटी कॅप्चर करतो. तसं पाकिस्तानने केलेलं आहे. कारण मच्छीमारांपाशी एक्झॅक्ट होकायंत्र नसतं की जे डिस्टन्स नापू शकेल. त्यामुळे ते त्यांच्या टेरिटोरियल वॉटरमध्ये जी 250 किलोमीटरची असते त्याच्या आत जातात आणि तिथे गेल्याबरोबर त्यांना कॅप्चर करणं इझी असतं. कारण हे आर्म्ड असतात, ते लोक अनआर्म्ड असतात. जनरली हे लोक नौका आणि त्याच्यातले मच्छीमार दोघांनाही ताब्यामध्ये घेतात आणि काही दिवसानंतर सोडून देतात जेव्हा राजनीतिक चर्चा होते त्यावेळेला. पण यावेळेला त्यांनी बोटी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि हे सोडलेलं आहे. तर बोटी त्या ताब्यात घेऊन इंडियाच्या ते परत जसा मुंबईचा हल्ला झाला तसा हल्ला त्याच बोटींच्याद्वारे करू शकतील. कारण त्या बोटी आपल्याकडे रजिस्टर झालेल्या आहेत. सर, आणखी एक विषय म्हणजे हवाई हल्ले सुरू असताना दुसऱ्या बाजूला हे जे आपल्याला पाहायला मिळतं आहे की चिनाब नदीवर बांधलेले धरणं आहेत, सलाल आणि बगलिहार, त्यातल्या आता पाणी सोडण्यात आलेलं आहे. काय वाटतं आपल्याला? म्हणजे हवाई हमल्यासोबतच आता पाण्याचा हमला आहे. हा हा पाण्याचा हल्ला नाही आहे. कारण पाण्याचा हल्ला आता तुम्ही जर पिक्चर्स पाहिले सहा धरणाचे तर त्याचा फक्त खालचा एक अर्ध्या फुटाचा किंवा 1 फुटाचा त्यांनी पाणी उघडलेलं आहे. आणि ते पाणी जे त्याचा धार जी पडते आहे ती त्याच्या बेसवर पडते आहे धरणाच्या. ती ते धरणाला क्रॉस करूनही गेलेलं नाही आहे.
यांना पाण्याचं अस्त्र चालवायचं असतं त्यांनी फुल दरवाजे उघडले असते, त्याच्याद्वारे पाण्याचा पूर्ण प्रभाव येईल आणि त्या जोराने आजूबाजूची गावं असतील ती वाहून जातील. त्यामुळे हे असं बोलणं की हा पाणी प्रवाह आपण केलं होतं किंवा जेव्हा सलाल धरण आपण पूर्ण बंद केलं होतं, चिनाब नदी पूर्ण कोरडी पडली होती, दॅट वॉज अ वॉटर अटॅक. हा वॉटर अटॅक नाही आहे. कारण हे साधं पाणी बर्फाचं पाणी वितळतं आहे, ते चिनाबद्वारे येतं आहे, ते धरणाच्या कॅपॅसिटीच्या बाहेर झालेलं आहे, म्हणून त्यांनी धरणाची दारं उघडली असणार असा माझा अंदाज आहे. सर, दरम्यानच्या काळात 2 महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. अमेरिकेचे जे उपराष्ट्रपती आहेत जे.डी. व्हॅन्स, त्यांनी सांगितलं आहे की भारताला शस्त्र खाली ठेवण्यासाठी आम्ही सांगू शकत नाही. भारत-पाकिस्तान या वादात आम्ही पडणार नाही. पण या वादाचं पर्यवसन अणुयुद्धात होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि दुसरीकडे भारताच्या हल्ल्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे अशी पाकिस्तानने कबुली दिली आहे आणि त्याचा बहाणा घेऊन परत वर्ल्ड बँकेसमोर पदर पसरलेला आहे. आर्थिक परिस्थितीची दुहाई देत आणखी रक्कम मागितली आहे. या 2 गोष्टीवर काय सांगाल? याचा एकमेकाशी संबंध आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की अमेरिका कोणाचीच नाही आहे. ट्रम्पच्या कमांडखाली अमेरिका फक्त व्यापारी लोकांची आहे. ट्रम्प स्वतः व्यापारी माणूस आहे. जिथे त्याचा फायदा होईल तिथे तो जातो. हे युद्ध सुरू ठेवण्यामध्ये त्याला फायदा आहे, कारण एक तर पाकिस्तान त्याची शस्त्र विकत घेईल किंवा आपण त्याची शस्त्र विकत घेऊ. त्यामुळे एक 5-6 दिवसापूर्वी असं म्हणणारा अमेरिका की आम्ही दहशतवादाच्या लढाईत तुमच्या बरोबरच आहोत, हे म्हणणारा अमेरिका एकदम पलटला आणि आता हे स्कर्मिश सुरू झालेलं आहे, कॉन्फ्लिक्ट सुरू झाला आहे, म्हणून आम्ही याच्यामध्ये पडू इच्छित नाही. याचा अर्थ असा की ते चालू राहावं. आमच्याकडनं तुम्ही मिसाईल घ्या, पाकिस्तान आमच्याकडनं मिसाईल घेईल, ड्रोन्स घेईल, हे जे आहे. आता याच्यावर काही लोक म्हणू शकतात की आपण अमेरिकेकडनं ड्रोन्स घेत नाही, आपण इस्रायलकडनं घेतो. पण ते एकच गोष्ट आहे, इस्रायलकडनं घेतले काय किंवा अमेरिकेकडनं घेतले काय. त्यामुळे अमेरिकेने केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज IMFची मीटिंग होते आहे, त्याच्यामध्ये पाकिस्तानने जी डिमांड केलेली आहे की आम्हाला आर्थिक मदत करा, त्या आर्थिक मदतीचं जसं तुम्ही सांगितलं की तिथली जी काही वाताहत झालेली आहे मालाची, म्हणजे बिल्डिंगची वगैरे, ती दाखवून ते म्हणतील की या कॉन्फ्लिक्टमध्ये आमचं खूप नुकसान झालं आहे, लोकांना अन्न मिळत नाही आहे, तिथे सगळी चणचण सुरू झाली आहे, भारताने पूर्ण जी आमची आयात आहे ती थांबवलेली आहे, त्यांनी समुद्राची कोंडी केलेली आहे. त्यामुळे ते सांगून IMFचं जे काही सहानुभूती आहे ते घेऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे अमेरिकेने ते पाऊल उचललेलं आहे की याच्यातनं बाहेर पडायचं. याचा अर्थ असा की ट्रम्पनी हे मन बांधलेलं आहे की अमेरिकेला सांगायचं की तुम्ही IMFचं लोन द्या, पण त्यांना सांगा की हा कॉन्फ्लिक्ट थांबवा, तरच आम्ही लोन देऊ, नाही तर नाही देणार. सर, एक शेवटचा प्रश्न. जेव्हा आपण ह्या बाह्य स्थितीकडे पाहतो आहे, आंतरिक परिस्थितीमध्ये अशा बातम्या येत आहेत की अबुजमाडमध्ये, कर्रेगुट्टामध्ये, छत्तीसगडमध्ये जे नक्षल विरोधी अभियान सुरू होतं, माओवाद्यांच्या विरोधात एक वेढा घालण्यात आला होता, त्यात कुठेतरी शैथिल्य आलेलं आहे किंवा ती कारवाई, ते अभियान थांबवण्यात आलेलं आहे, अशा चर्चा आहेत. तेलंगणाच्या राज्याच्या भूमिकेला घेऊन सुद्धा चर्चा आहेत आणि जो नक्सली वॉन्टेड कमांडर आहे हिडमा, तो कुठे गेलेला आहे याबद्दलही चर्चा आहेत. काय माहिती आपल्याकडे? माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की नक्षलवाद जो आहे तो चीननी आपल्या इथे टाकलेला आहे. त्यामुळे चीन प्रेरित नक्षलवाद हा आपल्याला त्रास देण्याकरता आहे. आता आपण पाकिस्तानशी युद्ध नाही पण स्कर्मिश करतो आहे. उद्या जर चीननी नॉर्दर्न फ्रंट उघडली तर आपल्याकरता 2.5 फ्रंटसारखं 3.5 फ्रंट होईल, कारण बांगलादेशी याच्यात आलेला आहे. आणि नक्सली जे सध्या स्टँड डाऊन झालेले आहेत किंवा डॉर्मंट झालेले आहेत, ते याच्याच करता झालेले आहेत की जर उद्या काही झालं तर ते दुप्पट वेगाने आपल्यावर येतील, जोशाने आपल्यावर येतील. दुसरं म्हणजे तेलंगणाने याच्यातनं अंग काढून देणं हे मला काही बरोबर वाटत नाही आहे. ना त्यांनी असं केलं असेल, ना त्यांनी हे जाहीर केलेलं आहे. अशा गोष्टी जेव्हा होतात त्या जाहीर केल्या जातात की आम्ही आता याच्यामध्ये येत नाही आहे. फक्त एवढाच फरक आहे की हा जो झाला हा या रेडमध्ये तेलंगणाचा हात नव्हता. ते आपली बॉर्डर गार्ड करत होते की इकडचे लोक तिकडे जाऊ नये. आता हिडमा कुठे गेला आहे, त्याला माझ्या अंदाजाप्रमाणे यांनी तेलंगणामध्ये स्मगल केलं असेल
ही बातमी लागल्यामुळे तेलंगणाने कदाचित आपली बॉर्डर सील केली असेल असंही असू शकतं. सर खूप खूप धन्यवाद. तर अभय पटवर्धन सर सांगतायत की भारत आणि पाकिस्तानमध्ये जे सुरू आहे ते एस्केलेशन आहे, म्हणजे कुरापती होत आहेत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चकमकींच्या गांभीर्यामध्ये वाढ होते. पण हे पूर्णकालीन युद्ध किंवा पूर्ण फुल स्केल वॉर ज्याला आपण म्हणतो ते नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.